गेल्या काही दिवसांपासून ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आलाय। ती महत्त्वाची बातमी ती म्हणजे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पार पडणार आहे। कमी वेळेमध्ये नागपूर ते मुंबईचा प्रवास घडवणारा हा महामार्ग खऱ्या अर्थानं प्रवाशांना समृद्ध करणार आहे आणि म्हणूनच हा महामार्ग कधी सुरू होणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली होती। पण आता काही तासातच हा समृद्धी महामार्ग सुरू होणार आहे आणि या महामार्गाच्या कामामध्ये आजवर अनेक अडचणी आल्या, पण त्यावर सुद्धा मात करून हा महामार्ग तुमच्या सेवेसाठी सज्ज झालाय। चला तर मग पाहूयात या महामार्गाच्या 8 कहाण्या। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थात नागपूर ते शिर्डी मार्गाचं उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे। मोठं अंतर कमी वेळात कापता येणार असल्याने सगळ्यांच्याच नजरा या महामार्गाकडे वळल्यात। समृद्धी महामार्ग जेवढा मोठा आहे तेवढाच त्याचा आरंभ बिंदू सुद्धा विस्तृत आहे। अद्भुत, आश्चर्यजनक आणि नयनरम्य अशा डोळ्यांचं पारणं फेडणारा हा चौक तब्बल 18 एकरात विस्तारलाय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 6 लेनचा हा महामार्ग राज्यातला सर्वात मोठा महामार्ग आहे आणि हा महामार्ग जेवढा मोठा आहे तेवढाच प्रशस्त आणि विशाल याचा आरंभ बिंदू म्हणजेच 0 माईलचाही आहे। नागपूर जिल्ह्यातल्या शिवमडका गावाजवळ समृद्धी महामार्गाचा आरंभ बिंदू असून इथूनच समृद्धी महामार्गावरचा प्रवास सुरू होतो। समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीलाच तब्बल 18 एकर विस्तार असलेला आणि सुमारे 1 किलोमीटरची परिक्रमा असलेला राज्यातला सर्वात मोठा चौक उभारण्यात आला आहे। जेवढा अवाढव्य समृद्धी महामार्ग आहे तेवढाच प्रशस्त समृद्धीच्या आरंभ बिंदूवरचा हा चौक आहे। समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी 120 किलोमीटर प्रति तासची वेग मर्यादा आहे, म्हणजेच अत्यंत तीव्र गतीने समृद्धी महामार्गावर वाहनांची ये-जा होणार आहे। मात्र समृद्धी महामार्गावरून बाहेर पडताना वाहनांचा वेग हळूवार पद्धतीने कमी होत जावा, सुरक्षिततेच्या याच दृष्टिकोनातून समृद्धीच्या 0 माईल्सवर तब्बल 1 किलोमीटरची परिक्रमा असलेला हा चौक उभारण्यात आला आहे। समृद्धी महामार्गावरून प्रवास केल्यानंतर नागपूरच्या दिशेने जाणारे वाहन याच चौकाची परिक्रमा करताना हळूहळू वेग कमी करतील आणि मग सुरक्षितदृष्ट्या पुढचा प्रवास करतील असा उद्दिष्ट यामागे आहे। समृद्धीच्या आरंभबिंदूवरचा हा चौक खूप सुंदरही आहे। इथे आकर्षक रंगाची फुलझाडं आणि अनेक प्रजातीची मोठी झाडं लावण्यात आली आहेत। या चौकाचा आकार अंगणात रांगोळी घालावी असा असून आकाशातून हा चौक समृद्धी महामार्गावरची प्रचंड आकाराची रांगोळीसारखाच दिसतो। समृद्धी महामार्गावरच्या या विशाल चौकात विद्युत रोषणाईसाठी खास सोलार ट्री लावण्यात आले आहेत। त्यामुळे इथेच निर्माण होणाऱ्या विजेतून रात्रीच्या वेळेला या चौकाचं सौंदर्य आणखी खुलणार आहे। समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। समृद्धी महामार्गावर प्रवास करताना नेमका किती टोल भरावा लागणार याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे। तर समृद्धी महामार्गावर जेवढा प्रवास तेवढाच टोल अशा पद्धतीने टोलची आकारणी केली जाणार आहे आणि त्यामुळेच समृद्धी महामार्गावर फक्त एक्झिट पॉइंटवरच टोल बूथ असणार आहे। नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सध्या सुरू होत आहे आणि या पहिल्या टप्प्यात 19 टोल बूथ आहेत। छोट्या 4 चाकी वाहनांसाठी प्रति किलोमीटर ₹1.73 टोल निश्चित करण्यात आले आहेत, म्हणजेच नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या 520 किलोमीटरच्या अंतरासाठी ₹900 टोल भरावे लागणार आहे। तर मुंबईपर्यंतच्या 701 किलोमीटरच्या प्रवासासाठी साधारण ₹1200 टोल लागणार आहे। हलक्या व्यावसायिक किंवा माल वाहतुकीच्या वाहनांसाठी ₹2.79 प्रति किलोमीटरचा दर राहणार आहे। तर बस अथवा ट्रकसाठी ₹5.85 प्रति किलोमीटरचे दर राहणार आहे। मोठ्या व्यावसायिक वाहनांना ₹6.38च्या दराने टोल द्यावा लागणार आहे। समृद्धी महामार्गावरच्या टोल बूथचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही टोल बूथवर प्रायोगिक तत्वावर दिवसाच्या शिफ्टमध्ये फक्त महिलाच कार्यरत राहणार आहे।
यासाठी आजूबाजूच्या गावातील महिलांना खास प्रशिक्षण दिले जात असून नागपूर जिल्ह्यातील वायफळच्या टोल बूथ पासून याची सुरुवात होणार आहे. वायफळच्या टोल बूथवर उद्घाटनाच्या दिवसापासूनच फक्त महिला कर्मचारीच दिवसात काम करताना दिसणार आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर पासून मुंबईपर्यंत एकूण 26 टोल बूथ असणार आहेत. त्यापैकी नागपूर पासून शिर्डीपर्यंतच्या पहिल्यांदा उद्घाटन होणाऱ्या टप्प्यात 19 टोल बूथ कार्यरत आहेत. समृद्धी महामार्गावर कोणत्याही परिस्थितीत दुचाकी, 3 चाकी आणि ट्रॅक्टरला प्रवेश दिला जाणार नाही. समृद्धी महामार्गाने आतापर्यंत अनेक अडथळ्यांचा सामना केलाय. देशातील इतर महामार्ग प्रकल्पाच्या तुलनेने अत्यंत कमी काळात वेगात पूर्ण होणारा हा बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग प्रकल्प आहे. मात्र जेव्हा प्रत्यक्ष या प्रकल्पाचं काम सुरू झालं तेव्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. प्रकल्प मंजूर झाल्यानंतर पहिली सुरुवात झाली ती जमीन अधिग्रहणापासून. 33,000 कुटुंबाची 20,000 एकर जमीन अधिग्रहित करताना 3 लाख वारसांच्या सह्या घेणे, सातबाऱ्यावर त्यांची नोंद नसेल तर ती नोंद करून घेणे व पुढे रजिस्ट्री घेतल्यानंतर फेरफार करणे हे एक मोठे चॅलेंज MSRDC पुढे होते. ते MSRDCने निर्धारित वेळेत पूर्ण केले. इतर प्रकल्पाच्या संबंधित विभाग प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतात व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्या प्रकल्पाची जमीन अधिग्रहित केली जाते. मात्र समृद्धी महामार्गाची जमीन अधिग्रहणासाठी स्वतः MSRDCने महसूल अधिकाऱ्यांना डेप्यूट केले होते व घेतलेल्या प्रकल्पाच्या जबाबदारीनंतर प्रत्येक गावासाठी जवळपास 392 गावात समन्वयक नेमले व त्या जिल्ह्यातील त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निर्धारित वेळेत यशस्वीपणे जमीन अधिग्रहित केली. एकीकडे समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन अधिग्रहणाचं काम सुसाट वेगाने सुरू असताना दुसरीकडे MSRDCकडनं इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या सर्व मंजुऱ्या देखील घेतल्या जात होत्या. त्यामुळे समृद्धी महामार्गाचं प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी कोणताही अडथळा शिल्लक राहणार नाही याची पूर्ण खबरदारी MSRDCकडनं घेतली गेली. समृद्धी महामार्गाच्या कामाला आधी निवडणुकांमुळे तर नंतर कोविडमुळे काही अंशी ब्रेक लागला. 2019 मध्ये जेव्हा प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं तेव्हा पहिल्या 4 महिन्यामध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्यानंतर पुढच्या 5 महिन्यामध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे काही अंशी समृद्धी महामार्गाचं काम प्रभावित झालं. मात्र खरी अडचण उभी राहिली ती कोरोना काळामध्ये, जेव्हा पूर्ण क्षमतेने 40,000 मजूर रोज समृद्धी महामार्गावर काम करत होते. मात्र कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊन व कोविडच्या प्रतिबंधामुळे मजुरांची ती संख्या 20,000च्या खाली आली. मजुरांच्या स्थलांतराने तर परिस्थिती आणखी गंभीर झाली. गावी परत गेलेले मजूर परत कामावर यायला तयार नव्हते. अशा परिस्थितीमध्ये काही स्किल मजुरांना तर विमानाने परत आणावे लागले. कोविडच्या दुसऱ्या लाटेतही परिस्थिती गंभीरच होती. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक स्ट्रक्चरचे काम अनेक महिने रेंगाळले. साधारण 18 ते 20 महिन्याच्या संकटांवर मात करत MSRDCने समृद्धी महामार्गाचं काम कुठेही थांबू दिलं नाही व निर्धारित वेळेत पूर्ण केले. कोरोना काळातील संकट संपत नाही तर सततच्या पावसाने समृद्धी महामार्गाची वाट रोखून धरली. कधी नव्हे लांबलेल्या पावसाने जागोजागी समृद्धी महामार्गाचं काम प्रभावित केलं. काटेपूर्णा नदीवरचा ब्रिज हे तर त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होते. मात्र या सर्व संकटावर मात करत आज समृद्धी महामार्ग आपल्या लोकार्पणासाठी तयार आहे. महाराष्ट्रातल्या या ड्रीम प्रोजेक्टला काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत अभियंते, कामगार आणि मजुरांचा हातभार लागलाय. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा नागपूर ते मुंबई असल्याने व सरळ रेषेत बनवायचा असल्याने या महामार्गाचं काम 16 टप्प्यांमध्ये विभागलं गेलं आणि या विभागलेल्या 16 टप्प्यांच्या वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांना हे काम देशातील नावाजलेल्या कंपन्यांना देण्यात आलं. आपला प्रवास सुखकर करण्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या मजुरांना विसरून चालणार नाही. महामार्ग तयार करताना अशा हजारो कामगारांच्या त्याग, बलिदान आणि अथक परिश्रमाने हा महामार्ग तयार झालेला आहे. आपण ज्यावेळेस या महामार्गाची भव्यता, दिव्यता बघतो आणि या महामार्गावरून आनंदाने प्रवास करू त्यावेळेस अशा अनेक पडद्यामागच्या हिरोंचं स्मरण करणे तितकंच महत्त्वाचं आहे. यांच्या त्यागाने, बलिदानाने आणि परिश्रमाने हा महामार्ग तयार झालेला आहे. अशा हजारो कामगारांची आपण आठवण ठेवणे आणि त्यांचं स्मरण करणे आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. समृद्धी महामार्गापेक्षा नागपूर मुंबई प्रवास येत्या काळात जलद होणार आहे आणि त्याचं कारण आहे
हाय स्पीड बुलेट ट्रेन. त्यामुळे तुम्हाला अवघ्या 3 तासात नागपूरहून मुंबई गाठता येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर आता राज्य सरकारने या महामार्गालगत मुंबई नागपूर हायस्पीड ट्रेनचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या संबंधी अनेक बैठका झाल्या असून हायस्पीड ट्रेनचे प्रेझेंटेशनही देण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील जनतेला समृद्धीलगत हायस्पीड बुलेट ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या एका बाजूला गॅस पाईपलाईन तर दुसऱ्या बाजूने हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प उभारला जाणार आहे. नागपूरकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं बुलेट ट्रेनचं स्वप्न आता येत्या काळात सत्यात उतरणार आहे. कधी काळी स्वप्नवत वाटणारी हायस्पीड बुलेट ट्रेन आता राज्यातील 10 जिल्ह्यातून धावणार असल्याचा विचारच आपल्याला स्वप्नात घेऊन जातो. समृद्धी महामार्गाचा स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यानंतर भविष्यात हायस्पीड ट्रेन मुंबई ते नागपूर अशी धावणार आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं कामही सुरू झालं असल्याची माहिती आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील शहरं मुंबईच्या जास्त जवळ येणार आणि खऱ्या अर्थाने समृद्धीकडे वाटचाल सुरू करणार यात तीळ मात्र शंका नाही. समृद्धी महामार्ग राज्यातील 3 अभयारण्यातून जातो. त्यामुळे समृद्धीची उभारणी करताना पर्यावरणासह वन्यजीवांचंही भान राखलं गेलंय. संपूर्ण महामार्गावर वन्यजीवांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी खास ओव्हरपास आणि अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे. वन्यजीव प्राण्यासाठी अशी व्यवस्था करताना तिथं जंगलासारखं नैसर्गिक दृश्य कायम राहील याचीही काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांसाठीच्या ओव्हरपासची दुर्घटना गांभीर्याने घेत त्याच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आलाय. वन्यजीवांसाठी 17 ठिकाणी अंडरपास तर 9 ठिकाणी ओव्हरपास उभारण्यात आलेत. या अंडरपास आणि ओव्हरपासमुळे वन्यजीव प्राणी समृद्धी महामार्ग येण्याचा धोका उद्भवणार नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गाची 120 किलोमीटरची प्रति तासाची वाहतूक सुरक्षित राहू शकणार आहे. समृद्धी महामार्गामुळे धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळं आता जास्त प्रकाश झोतात येतील. मुंबई ते शिर्डी 4.5 तास, पुणे ते शिर्डी 4 तास आणि समृद्धी महामार्गाच्या या पहिल्या टप्प्यामुळे नागपूर ते शिर्डी हे 530 किलोमीटरचं अंतर अवघ्या 5 तासांवर येऊन ठेपलंय. आणि याचा मोठा फायदा अवघ्या देशभराचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला होईलच. मात्र याबरोबरच या परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा या महामार्गाचा मोठा फायदा आपलं उत्पादन मोठ्या शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी होईल. तर याच सुसाट समृद्धी महामार्गामुळे बळीराजाचं देखील टेन्शन कमी होणार आहे. नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. आणि निश्चितच या पहिल्या टप्प्याचा फायदा हा देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यातील बळीराजाला सुद्धा होणार आहे. आणि अवघ्या काही तासांवर या ठिकाणचा शेतमाल हा राज्यभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पोहोचू शकेल. समृद्धी महामार्गावरून कधी राजकारण पेटलं तर कधी हा महामार्ग कोरोनाच्या संकटात अडकला. पण आता ही सगळी मरगळ झटकून हा महामार्ग आपल्या सेवेसाठी सज्ज झालाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.